Praise the Lord. हालेलुया. Shall we look to God? प्रभूकडे पाहूया. Most gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, we thank you and praise you for this evening. आजच्या सायंकाळच्या दिवशी आम्ही तुझे आभार मानतो. Oh God, प्रभू, you have delivered us from the power of darkness. देवाच्या सामर्थ्याद्वारे तू आम्हाला सुटका दिली आहे. You have brought us into the kingdom of your own dear Son, Jesus Christ. प्रभू येशूच्या राज्यामध्ये तू आम्हाला घेऊन आलास. We thank you, Lord. आम्ही तुझे आभार मानतो. Help us now to serve you. आता तुझी सेवा करण्यास आम्हाला मदत कर. You have written our names in the Lamb Book of Life. कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात तू आमची नावे लिहिली आहे. Help us, Lord, आम्हाला सहाय्य कर, that we may serve for the same kingdom and bring other lost souls. यासाठी की देवाच्या राज्यासाठीच आम्ही सेवा करावी आणि हरवलेल्या जीवांना आम्ही तुझ्या राज्यात आणावी. And whatever is required for it, you supply. आणि ज्या गोष्टीची गरज आहे त्यासाठी त्याचा पुरवठा तू कर. And here we are, आणि पहा आम्ही इथे आहोत, ready to serve you, तुझी सेवा करण्यास तयार, to live for you, तुझ्यासाठी जगण्यासाठी तयार, glorify your name. तुझ्या नावाचा गौरव करण्यासाठी तयार. So speak to us, Lord. त्यामुळे आज आम्हाबरोबर बोल प्रभू. Guide us, Lord. आज आम्हाला मार्गदर्शन कर, Lead us, Lord. आम्हाला तू पुढे चालव. Thank you, Father. धन्यवाद बापा, Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen. आमेन. So we are going to study a new subject today. तर आज आपण नवीन विषय घेणार आहोत, The works of God in our lives. आपल्या जीवनात परमेश्वराचे कार्य. Colossians chapter 1 verse 29. कलसेकरस पत्र 1:29. Whereunto I also labor, striving according to his working, which worketh in me mightily. याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवित आहे, तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे. Amen. आमेन. This is what Paul has to say. आणि पौलला या विधानामध्ये हे सांगायचं आहे. I also labor, striving according to his working, which worketh in me mightily. मी जोराने कार्य चालवित आहे, तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे, तिच्या शक्तीच्या मानाने. Now there are some principles that God has given to us, आता या ठिकाणी काही तत्व आहेत जे देवाने आपल्याला दिले आहेत, whereby we can achieve 100% results for the kingdom of God. ज्यासाठी आणि ज्याद्वारे देवाच्या राज्यासाठी आपण 100% आपण सगळं काही साध्य करू शकतो. And once we learn these few principles, आणि एकदा का हे काही तत्व आपण शिकले आपल्या जीवनात, you will be better able to live for the kingdom of तर मग God. देवाच्या राज्यासाठी जगण्यासाठी तुमच्यामध्ये ती क्षमता येईल. Amen. आमेन. Some will, blame the Holy Spirit काही पवित्र आत्म्याला दोष लावतील for the work that he had done through them, त्यांच्याद्वारे जी कृत्य त्यांनी केली आहे त्याबद्दल, or the work that he had helped us to do. किंवा जी कृत्य करण्यासाठी त्यांनी आपल्याला जे सहाय्य केलं आहे त्याबद्दल. But we need not forget, परंतु आपण हे विसरून चालू नये. Paul says, पॉल म्हणतो, for this I toil. यासाठी मी श्रम करतो. With all his energy I am toiling. म्हणजे मी माझी संपूर्ण शक्ती पणाला लावून झटतो. And he says, this Holy Spirit who is in me is inspiring me to toil for the kingdom of God. आणि दुसऱ्या बाजूने तो असं सांगतो की जो पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे तो मला प्रेरणा देतो यासाठी की मी देवाच्या राज्यासाठी झटावे. See, the Holy Spirit is your helper. पहा, पवित्र आत्मा तुमचा सहाय्य करता He आहे. doesn't do anything unless you do. जोपर्यंत तुम्ही काही करत नाही तोपर्यंत तो काही करणार नाही. Otherwise, नाहीतर all the gifts and the graces, they will lie dormant inside of you. जे काही कृपादान आणि जे काही आपल्याला परमेश्वराने फळं दिली आहेत ते आतमध्ये तसेच राहतील. There is everything possible to gain for the kingdom of God inside of a believer. विश्वासू व्यक्तीमध्ये सर्व काही शक्य आहे जर का देवाच्या राज्यासाठी त्यांनी करायचं ठरवलं तर. Everything available. सगळं काही आहे पुरवठा. See, when Paul was praying, पहा, जेव्हा पौल प्रार्थना करत होता, oh God, प्रभू, I am being buffeted by the devil. सैतानाद्वारे माझ्यावर दबाव येत आहे. And Jesus said, आणि येशू म्हटला, my grace is already sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. Everything is provided for you. सर्व काही तुला पुरवठा करून दिला आहे. You need not cry to me 3 times. 3 वेळा मला हाक मारण्याची गरज नाहीये. He just reminded Paul about the grace that was available for him. म्हणजे त्याच्यासाठी जी कृपा परमेश्वराने उपलब्ध करून दिली होती त्याची फक्त आठवण प्रभू येशूने त्याला करून दिली. Are you understanding? समजत people? आहे प्रियांनो? Many times अनेक वेळेला when we struggle with certain issues, काही गोष्टींसंदर्भात जेव्हा आपण झटतो, we cry to the Lord. आपण प्रभूचा धावा And करतो. God said, my grace is sufficient for you. आणि प्रभूचं उत्तर असते की माझी कृपा तुला पुरेशी आहे. See, you don't need to, cry to me
all that I have to ever give you is given to you inside of you. ज्या गोष्टी मी तुला अगोदरच दिल्या आहे त्यासाठी माझा दावा करण्याची गरज नाहीये, कारण त्याचा पुरवठा मी तुझ्यामध्ये टाकला आहे. And so Paul says, आणि म्हणून to पॉल this म्हणतो, end also I labor. See, या ठिकाणी पॉल म्हणतो की मी यासाठी झटून श्रम करतो. something Paul was doing. म्हणजे पॉल काहीतरी करत होता. Paul said, I labor and I strive according to the energy that is working inside of me. आणि पॉल म्हणतो मी झटून श्रम करतो, ज्याप्रमाणे मला शक्ती पुरवण्यात येते त्याप्रमाणेच मी झटून श्रम करतो. See, पहा, you need to labor. तुम्ही श्रम केले पाहिजे, As you labor, आणि जसं तुम्ही श्रम करता the energy shall be supplied to you. तुम्हाला पुरवठा ऊर्जा शक्ती देखील झाली पाहिजे. You see, the grace is there, पहा, कृपा आहे, but it does not operate till we move. परंतु जोपर्यंत आपण पुढे कार्य करत नाही तोपर्यंत कृपा कार्य करणार नाही. It will not move तोपर्यंत unless you move. जोपर्यंत तुम्ही पुढे चालणार नाही कृपा येणार नाही. Amen. Amen. See, God does not invest His grace just like that, कृपा परमेश्वर व्यर्थतेत कधीही गुंतवणार नाही, because God had to pay a price to give you this grace. कारण ही कृपा पुरवण्यासाठी परमेश्वराला किंमत मोजावी लागली. How many understand? किती लोकांना He had समजत to आहे? He had to pay the price to give us this grace. आपल्याला कृपेचा पुरवठा करण्यासाठी देवाला किंमत मोजावी लागली. But here we see परंतु या ठिकाणी आपण पाहतो there is something that comes first before the grace operates. देवाच्या कृपेच्या अगोदर कुठली तरी गोष्ट आहे जी कार्य करत आहे. Paul says, आणि पॉल म्हणतो whereunto I also labor. की या ठिकाणी मी देखील श्रम करत So आहे. your labor comes first Mon- before the energizing starts working through you. म्हणजे देवाची कृपा तुमच्याद्वारे येण्या अगोदर आपल्याद्वारे आपण श्रम करणं महत्वाचं Did you आहे. see that? समजलं? See, you move and then God moves. पहा, अगोदर तुम्ही पुढे चाला, मग त्यानंतर देवाचं कार्य येईल. You work and God supplies the energy. तुम्ही सेवा करा, देवाकडून ऊर्जा येईल. You believe and God will supply your needs. तुम्ही विश्वास ठेवा, देव तुमच्या विश्वासाद्वारे तुमचा पुरवठा See, करेल. everything depends on us. आणि म्हणून सर्व काही आपल्यावर अवलंबून आहे. And as everything depends on God as well, it all starts with us first. आणि जरी सगळं काही देवावर अवलंबून आहे तरी देखील प्रारंभ त्याचा आपल्याद्वारेच झाला We पाहिजे. cannot put everything at God's door. आपण सगळं काही देवाच्या दाराशी आणून नाही ठेवू See, शकत. we cannot put the blame on God for everything that happens. प्रत्येक गोष्टीसाठी जे घडत आहे त्यासाठी प्रत्येक दोष आपण देवावर लादून चालणार Or नाही, everything that doesn't happen. किंवा ज्या गोष्टी घडत नाही त्याबद्दल. See, you need to be moving. You need to be doing something. आपण काहीतरी कृत्य, काहीतरी कार्य आपण केलं पाहिजे. Praise the Lord. Amen. So here we see तर या ठिकाणी आपण पाहतो Paul is speaking about laboring first. पॉल या ठिकाणी अगोदर स्वतःच्या श्रमाविषयी सांगत And then आहे. he's speaking about the striving second. त्यानंतर मग तो झटून श्रमाविषयी सांगत And आहे. then comes the energizing power of the Holy आणि Spirit. त्यानंतर मग पवित्र आत्म्याची शक्ती त्याच्या ठायी कार्य करताना तो सांगत आहे. Amen. Amen. So the Holy Spirit is a helper. तर पवित्र आत्मा आपला मदतनीस आहे. See, how can somebody help you unless you are doing something? जोपर्यंत तुम्ही काहीतरी करत नाही तोपर्यंत कोणी कसं काय तुम्हाला मदत करेल. I cannot push myself to help you if you are not interested in doing something. जर का तुम्हाला कुठल्या कामामध्ये उत्सुकताच नसेल तर मग मी स्वतःला तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर नाही करू See, शकणार. if you're lifting up a load पहा, जर का तुम्ही ओझं उचलत and असाल you're trying with all your might आणि संपूर्ण बलाने तुम्ही त्या उचलण्याचा प्रयत्न करत and आहात it is way beyond your own strength, आणि तुमच्या स्वतःच्या शक्ती पलीकडे ते जात आहे, yet you have a passion to lift it up, तरी देखील तुमचा आवेश तुम्हाला म्हणत आहे की हे उचलायचं आहे then तुला. somebody comes to help you. तर मग कोणीतरी तुम्हाला उचलण्यासाठी मदत करायला But if येतो. you stand there with folded hands परंतु हात घडी घालून जर का तुम्ही त्या ठिकाणी उभा and असाल wait for some helpers, आणि जर का मदतीसाठी तुम्ही जर का धावा करत you असाल may wait from morning till night and nobody will be there to lift that load for तर you. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही वाट पाहत बसाल परंतु उचलायला कोणी येणार नाही ते ओझं. Yes. So God wants each one of us to strive, to labor. आणि म्हणून देवाची इच्छा काय आहे की प्रत्येकाने प्रारंभी श्रम करण्याची गरज आहे. Secondly, दुसरी how can गोष्ट, somebody help you if you don't need anybody's help? जर का तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नसेल तर मग कसं काय कोण तुम्हाला मदत करेल. And sometimes we don't need anybody's help because we don't work. आणि कधी काळी आपल्याला कोणाच्या मदतीची गरज भासत नाही कारण आपण कामच करत नाही. Let us read it again. आता पुन्हा आपण To वाचूया. this end, Paul says, I also labor. That is what he is doing. His part, he is telling you. आता त्या ठिकाणी पॉल म्हणतो की तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. See, striving झटून according to his working which works in me mightily.
ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने काम करत See, आहे. that is the work of God. म्हणजे पहा, माझ्या ठाई देवाची शक्ती काम करत But आहे. for that, first you need to love God. परंतु त्यासाठी अगोदर आपण देवावर प्रीती करणं You गरजेचं should आहे. love to do the work of God. आपण देवाची कामं करण्यामध्ये आपली प्रीती असली पाहिजे. You should labor for God. आपण देवासाठी श्रम करण्याची गरज You आहे. should strive for आपण God. देवासाठी झटण्याची गरज And आहे. then God will help you. आणि त्यानंतर देवाची मदत तुम्हाला प्राप्त Because होईल. God loves a cheerful giver. कारण जो संतोषाने देतो तो देवाला प्रिय If आहे. you have no passion, जर का तुमच्यामध्ये आवेश if you नसेल, have no love, जर का तुमच्यामध्ये प्रीती if नसेल, you have no regard, जर का तुमच्यामध्ये जर का काळजी नसेल, then the dunamis power, the energizing power will be dormant inside of you. तर मग तुमच्यामध्ये जी देवाने ऊर्जा शक्ती टाकली आहे ती त्याच्या तशीच राहील. And till the end of your life, till the last breath of your life, that power will remain in you. आणि जीवनाच्या शेवटल्या श्वासापर्यंत ती शक्ती तुमच्यामध्ये तशीच राहील. That's why Smith Wigglesworth used to say, त्यामुळे स्मिथ रिगल्सवर्थ म्हणायचे, at times when God doesn't move, I move in the flesh and then God moves. कधी कधी जर का देवाने प्रारंभ केला नाही तर प्रारंभ मी देहात करतो, त्यानंतर देवाचा पुरवठा येतो. See, now people misunderstood him. आता लोकांनी त्याचा गैरअर्थ घेतला. People thought that he is moving in the flesh. How can God help somebody in the flesh? लोकांची अशी विचारसरणी झाली की अरे हे देहामध्ये चालू करतात, मग देव कसं काय मदत करेल But यांना. that is, putting on more spirituality robe. परंतु हे म्हणजे काय, अति आध्यात्मिक विचार. See, because Bible clearly says, कारण बायबल स्पष्टपणे सांगतं even about Jesus, येशूविषयी the word became flesh शब्द देह झाला and dwelt amongst us. आणि आपल्यामध्ये त्याने वस्ती That means केली. the word operated in the flesh. याचा अर्थ काय की शब्दाने देहामध्ये कार्य केलं. Amen? Amen. See? And that's why आणि we त्यामुळे- need to surrender and submit our flesh, our body to the Lord. त्यामुळे आपला देह आणि आपली शरीर आपण देवाला समर्पित केलं Now पाहिजे. there is a part that Paul played and there is a part that the Holy Spirit played. आता एक भाग आहे जो पॉल बजावतो आणि दुसरा भाग आहे जो पवित्र आत्म्याद्वारे होतो. And if we combine both together आणि जर दोन्ही आपण जुळवले आणि एकत्र केले in the right sequence, एक योग्य क्रमामध्ये, then you will see the result. तर मग त्याचा for your work. योग्य निकाल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला Then your मिळेल. labor in the Lord will not go in vain. मग प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही. Otherwise you may be striving and laboring and God will not be helping you. नाही तर मग तुम्ही खूप श्रम करताल, खूप झटताल, परंतु देवाचं साह्य तुम्हाला मिळणारच नाही. Amen? Amen. There is a part that Paul did पहिला भाग आहे जो पौलाने केला that as he labored, की जसे त्यांनी श्रम केले he also draws the power of God. त्यांनी See? देवाची शक्ती खेचून घेतली आपल्याकडे. Now some people are only doing it in the flesh आता काही लोक फक्त देहामध्ये काम करतात and they are not drawing the supply of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचा जो पुरवठा आहे तो खेचून नाही घेत Now one स्वतःमध्ये. of the reasons why they are not drawing the supply of the Holy Spirit is आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य न खेचण्याचं कारण त्याच्यापैकी एक आहे they are not doing the will of God. की ते देवाच्या इच्छेप्रमाणे करत नाही. Do you understand? समजलं? When you don't do the will of God, you know that God's supply will not be there, but you are a man pleaser, you have to do something. जर का तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे केलं नाही तर मग तुम्हाला ठाऊक असतं की आपल्याकडे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येत नाही. परंतु आपण देवाच्या इच्छेप्रमाणे का करत नाही, कारण आपण माणसाला खुश करणारे बनतो. Amen. Amen. See, when you do the will of God, पहा, जर आपण देवाची इच्छा केली then supply will be made to you. तर मग पुरवठा नक्की तुम्हाला होईल. Praise God. Amen. Now we shall learn some points in this. आता यातून आपण काही मुद्दे It may शिकूया. not be a very big message, but there will be an effective message for आता you. फार मोठा संदेश नसणार, परंतु प्रभावशाली संदेश आहे. First point. पहिला मुद्दा, First is labor. पहिलं काम म्हणजे श्रम. What is it? First is labor. पहिलं स्थान श्रम. See, that is the part which many want to avoid आता or look into. हाच भाग आहे. अनेक लोक त्याच्यापासून पळवाट काढतात किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष Because many करतात. times you want God to do everything. कारण अनेक वेळेला आपली इच्छा असते की प्रभू तूच कर, प्रभू तूच कर. तूच कर, तूच राज्य जिंक, तूच लोकांना आण, तूच सगळं कर. तूच कर सगळं. Paul says, whereunto I also labor. आणि म्हणून पॉल म्हणतो की तिच्या मानाने मी श्रम करतो. And praise God, he mentioned that. आणि देवाला धन्यवाद की त्यांनी तसा उल्लेख केला. So if you want the energizing power to work in you and through you, आणि म्हणून जर का तुमच्यामध्ये जर का देवाची शक्ती हवी असेल आणि तुमच्याद्वारे कार्य करणारी शक्ती हवी if you असेल, want the blessings, जर का तुम्हाला आशीर्वाद हवे if you असतील, want promotion, जर का तुम्हाला बढती हवी whatever you असेल, want, जे काही तुम्हाला पाहिजे, see, it's obvious you need to labor. तर मग यामध्ये साहजिकच आहे की तुम्हाला श्रम करण्याची गरज आहे. In the world, you need to labor. जगामध्ये देखील तुम्हाला श्रम करण्याची गरजच असते. Without labor, you won't benefit anything. श्रमाशिवाय तुम्हाला फायदा होत नाही जगात. The whole world is awake to take today. आज संपूर्ण जग आज घेण्यास
राहण्यासाठी जागा आहे. Do you know that? तुम्हाला ठाऊक आहे, Day and night people are laboring. रात्रंदिवस लोक कष्ट करतात. People hardly sleep these days. लोक या काळामध्ये फार कमी वेळ झोप घेत And आहेत the world is ready to give to those people who stay awake. आणि जे जागे असतात जग त्यांना देण्यासाठी तयारच आहे. Amen. So Amen. without labor there is no fruit. आणि म्हणून श्रमाशिवाय फळ नाही. In the world we know it. obviously. जगामध्ये देखील आपल्याला साहजिकच ठाऊक But आहे. even the kingdom of God, परंतु देवाच्या राज्यामध्ये देखील God wants us to labor. देवाची इच्छा आहे की आपण श्रम करावे. Why? का? Because He wants your heart. कारण त्याला तुमचं हृदय पाहिजे. He wants your heart and your love towards Him. देवा प्रित्यर्थ आपलं हृदय, आपलं प्रीती, आपलं प्रेम सगळं देवाला पाहिजे. He doesn't want a forceful labor from देवाला anybody. तुमच्याकडून बळजबरीने सेवा करून नाही So घ्यायची. that is the first requirement. तर पहिली गरज काय आहे? If you want to do the work of God, this is the first requirement. जर का तुम्हाला देवाचं काम करायचं असेल तर पहिल्या स्थानावर पहिली गरज. Now many will ask, तर अनेक लोक प्रश्न what विचारतील is this labor? की हे श्रम कशा प्रकारचे I will असतात. show it to you from the word what this labor is. आता मी तुम्हाला शब्दातूनच दाखवणार की कशा प्रकारचे श्रम करण्याची गरज आहे. Though it is the working of the Holy Spirit from inside of you, जरी पवित्र आत्म्याचं कार्य आपल्या द्वारे आणि आपल्या मधून होतं, from inside to outside, आतून बाहेर होतं, yet it takes fleshly energy to perform. तरी देखील शारीरिक कुवत आणि शारीरिक क्षमतेची गरज असते ते कार्य पुढे सिद्धीस नेण्यासाठी. When we talk about flesh, जर का मी देहाविषयी बोलेल some people will think, do we require flesh to तर do मग the work of God? तर मग काही लोक असा विचार करतील की देहाची गरज भासते का देवाचं काम करायला. But we cannot deny this fact परंतु ही वस्तुस्थिती आपण टाळू नाही that शकणार it requires the work of the flesh to do the work of God. की देवाचं काम करण्यासाठी आपल्याला शरीराची गरजच आहे. God needs your hands and your legs to do work for Him. परमेश्वराला तुमच्या हाताची, तुमच्या पायाची गरज आहे त्याचं काम करण्यासाठी. Praise God. Amen. 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 We need to know, आपल्याला जाणून घेण्याची गरज even आहे. for the Lord Jesus Christ, it required His hands and feet to do the work of God. परमेश्वराची सेवा करण्यासाठी, परमेश्वराचं कृत्य करण्यासाठी प्रभू येशूला देखील हातापायाची गरज भासली. The Word had to become flesh. शब्दाला देह स्वरूप धारण करावं लागलं. Praise God. Amen. And though He was baptized with the Holy Spirit, you always see that the Word operated by the flesh and then with the power of the Holy Spirit. आणि जरी पवित्र आत्म्याद्वारे त्याचा बाप्तिस्मा झाला तरी आपण बायबलमध्ये पाहतो की शब्दाने देहाद्वारे कार्य केलं आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्याद्वारे प्रगट झालं. Amen. You read Amen. it in Matthew, first chapter. आपण मत्तई याचा पहिल्या अध्यायामध्ये वाचतो. The Son of God, that is Jesus Christ, who was the seed of David, the flesh, in the flesh. की आपण पाहतो की देवाचा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त दाविदाचं संतान, दाविदाचं बीज In the flesh, देहात Dehat. It is written. असं लिहिलं आहे. Amen. Amen. Paul says पॉल म्हणतो in Romans 9:5, रोमकरास पत्र 9:5 whose are the fathers and of whom as concerning the flesh Christ came. रोमकरास पत्र 9:5 आणि या ठिकाणी लिहिलं आहे, महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासूनच देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. Praise the Lord. Amen. 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 Now, आता- what is the meaning of labor? आता श्रम याचा अर्थ काय? Labor in Greek means toiling. ग्रीक भाषेमध्ये श्रम म्हणजे झटणे, काबाड कष्ट करणे. Amen. Amen. See, you have to labor, you have to toil. आपण काबाड कष्ट केले पाहिजे. Peter told Jesus, पेत्र येशूला म्हटलं, Lord, प्रभू, we have toiled the whole night to catch the fish. मासे धरण्यासाठी आम्ही रात्रभर कष्ट केले. So toil means labor. We labored the whole night. श्रम करणे म्हणजे काय? काबाड कष्ट करणे. रात्रभर आम्ही कष्ट केले. So that is the kashta, that is the work, that is the labor. म्हणजे त्याला म्हणतात श्रम, त्याला म्हणतात आपल्या बाजूने केलेलं काम. So from our side, we need to labor. तर आपल्या बाजूने आपण श्रम करण्याची गरज आहे. When I built this church, जेव्हा मी हे चर्च बांधलं it required labor. त्यासाठी श्रमाची गरज लागली. See, it required the whole pouring of oneself. म्हणजे आम्ही स्वतःचा जीव, आत्मा, शरीर ओतून दिलं त्याच्यात. It's not easy to build a church like this. म्हणजे असे एवढं मोठं चर्च उभं करणं काही साधं सोपं नाही. You don't find people building churches every day. आज चर्च मध्ये आज एवढं रोज चर्च बांधताना लोक आपल्याला सापडत नाही. You don't get people building the church every day. रोज काय चर्च बांधताना लोक आपल्याला सापडतात You का? have to build a church where people are all against you. The devil is against you. जेव्हा सैतान आपल्या विरोधात असतो, लोक आपल्या विरोधात असतात, तेव्हा आपल्याला चर्च
बांधण्याची गरज असते. Amen. You need Amen. to be bold enough to do it. आणि त्यासाठी आपल्यामध्ये तेवढं धाडस असण्याची देखील गरज You आहे. need to labor out to do it. आणि त्यासाठी आपल्याला श्रम करण्याची देखील गरज So आहे. from our part, there is a labor. तर आमच्या बाजूनी आपल्या बाजूनी श्रम आहे. So God needs working hands and working feet. आणि म्हणून देवाला काम करणारे हात आणि काम करणाऱ्या पायांची गरज आहे. Some people say, Lord, here is my hand, here is my leg. काही लोक म्हणतात की प्रभू हे पहा माझे हात, हे पहा माझे पाय. काय करायचं तुमचा हात आणि पाय? He said, give me working hands and working legs. प्रभू म्हणतो काम करणारे हात आणि काम करणारे पाय दे. Many people say that. अनेक लोक म्हणतात Here is my hands, Lord. प्रभू हे Here are पहा my माझे feet, हात, Lord. माझे पाय, माझे हात. He wants working hands and working feet. प्रभूला नुसते हातपाय नकोय, काम करणारे हात आणि काम करणारे Because पाय. without labor, there is no grace in operation. कारण श्रमाशिवाय देवाच्या कामात कृपा येणार नाही. Amen. Amen. If you read in John 4:6, योहान 4:6 मध्ये जर आपण वाचलं, Bible says there was Jacob's well, त्या ठिकाणी बायबल सांगतं की याकोबाची विहीर होती. and there it says Jesus being very wearied means he labored. Weary, labor means wearied. With this journey, he sat thus on the well, and it was about 12 o'clock. आणि त्या ठिकाणी बायबल सांगते की तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू. चालून. See, काय? Very good. In Marathi, I like that. What it says? चालून चालून दमलेला येशू. कसं दमला तो? झोपून. What it says? चालून. चालून चालून Working legs. म्हणजे काम करणारे पाय. See, grace didn't come first. म्हणजे कृपा अगोदर आली नाही. Samaria was not saved just like that. असंच काय शोमरोनाचं तारण नाही झालं. See, that woman was not saved just like that. त्या स्त्रीचं तारण काय असंच नाही झालं. It was 12 o'clock, mid-afternoon, sun over the head. 12 वाजले होते, दुपारचा तळपता सूर्य डोक्यावर होता. And Bible says Jesus was hungry and thirsty. आणि बायबल सांगते की येशू भुकेला आणि तहानेला होता. And I like that Marathi, चालत. आणि बायबल काय सांगते की चालून चालून येशू See, I didn't know that, but it was there. So he walked and walked. आणि म्हणजे काय की तो चालला आणि चालला. Some people are tired because they are lying down. काही लोक थकलेले असतात कारण ते फार आराम करतात. He was walking and he was wearied. तो चालत होता आणि चालून दमला. Where was he walking? कुठे चालत होता? To Samaria. शोमरोना. Why was he walking there? का चालत निघाला त्या ठिकाणी? For kingdom of God. देवाच्या राज्यासाठी, To serve God. देवाची सेवा To do करण्यासाठी, something for God. देवासाठी काहीतरी करण्यासाठी. Amen. Amen. And he sat at Jacob's well. आणि तो याकोबाच्या झऱ्याजवळ बसला. Even today, if you go there, there is a small well there. आज देखील तुम्ही त्या ठिकाणी गेले ते लहान विहीर आहे त्या And you can ठिकाणी. even draw out water today. आणि त्यातून आपण पाणी देखील उपसू शकतो. Jacob's well. It's not a याकोबाची huge विहीर. well. फार मोठी विहीर It's a नाहीये, small well. लहान विहीर आहे अशी. One bucket can go in like एकच बादली आतमध्ये जाईल. that. Is Jacob's well. त्याला म्हणतात याकोबाची विहीर. Jesus sat there. येशू त्या ठिकाणी दमलेला बसला. What his disciples did? आणि त्याच्या शिष्यांनी काय केलं? They went further ते पुढे गेले to buy bread. भाकर विकत घेण्यासाठी. But Jesus, परंतु येशू his bread was to win souls. त्याची भाकर काय होती? आत्म्यांचं तारण करणे. Praise God. Amen. So he was very tired. तर तो थकलेला He was होता, hungry. तो भुकेला He was होता, thirsty. तो तहानेला होता. Yet he labored to speak the good news, the news of the kingdom of God to the Samaritan तरी woman. देखील सुवार्ता गाजवण्यासाठी त्या शोमरोनी स्त्रीला सुवार्ता गाजवण्यासाठी त्यांनी देहात श्रम केले. See, you need to go out. आपण बाहेर पडलं पाहिजे. You need to tell people. आपण लोकांना सांगितलं पाहिजे. To tell somebody about the kingdom of God. परंतु देवाच्या राज्याविषयी सुवार्ता गाजवणं, 10 demons are behind that fellow. त्या व्यक्ती मागे 10 दुरात्मे लागलेले असतात. Because he's waiting what you're telling him. कारण तो वाटच पाहत असतो की आता हा काय बोलणार. And suddenly when you talk about the kingdom, then that fellow flares up because the devil is putting hot hair on him. आणि अचानक जर का तुम्ही देवाच्या राज्याची घोषणा केली की तो असा तळपायाची आग मस्तकात येते, कारण सैतान त्याला त्या ठिकाणी उचकावून लावतो. But then as you speak, परंतु जसं तुम्ही बोलता immediately the grace of God follows your speech. ताबडतोब देवाची कृपा तुमच्या बोलण्यामागे येते. The power goes through you. देवाचं सामर्थ्य तुमच्याद्वारे जातं Miracles happen. आणि मग चमत्कार घडतात. Praise God. See, हालेलुया. it's all in line like that. म्हणजे सगळं काही क्रमवार आहे. Power doesn't go before you. तुमच्या पुढे सामर्थ्य चालत नाही. Power backs the word. सामर्थ्याचा पाठिंबा शब्दामागे येतो. Grace follows you.
कृपा तुमच्या मागे येते. your labor, तुमचे श्रम, your work. तुमचे काम. Praise God. Amen. 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 So there is a labor on our part. आणि म्हणून आपल्या बाजूने श्रम महत्वाचे आहे. There is a labor to work for His kingdom. देवाच्या राज्यासाठी काम करण्यासाठी श्रम घेणं महत्वाचं Now some आहे. will say, Pastor, but I'm not an evangelist. परंतु काही लोक म्हणतील, पास्टर मी काही सुवार्थिक So नाही. how can you expect me to labor like you? तर मग तुमच्याप्रमाणे मी देखील श्रम करावे अशी तुम्ही कशी अपेक्षा How can बाळगता? grace work through me then, कसं Pastor? काय माझ्याद्वारे कृपेचं कार्य होईल? There is a lot of areas where you can serve God. अशा अनेक भाग आहे ज्या ठिकाणी आपण प्रभूची सेवा करू शकतो. Paul says पॉल म्हणतो in Acts 20 verse 35, प्रेषित 20:35 मध्ये, I have showed you all things, how that so laboring you ought to support the weak and to remember the words of the Lord Jesus, how he said it is more blessed to give than to receive. सर्व प्रेषित 20:35 सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. See what he Amen. says, how that so laboring you ought to support the weak. आणि या ठिकाणी लिहिलं आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य You करावे. can do that. तुम्ही हे करू शकता. Strengthen the weak hands. जे दुर्बळ हात आहेत त्यांना आपण बळकट करू शकता. Somebody who's just growing in the Lord, tell them about Jesus. जो प्रभू मध्ये नुकताच वाढत आहे त्याला तुम्ही येशूविषयी अजून चांगलं सांगू शकता. Strengthen them. त्यांना शक्ती देऊ शकता. I'm going to pray for 5 people who have got severe problem in the stomach after the meeting. पोट विकाराचे भयंकर आजार ज्यांना आहेत अशा 5 लोकांसाठी मी सभेनंतर 5 लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. Now listen people. आता ऐका प्रियांनो, That's what the Lord told me as I stood actually. जसं मी उभा राहिलो तसं प्रभूने मला सांगितलं होतं. You need to strive and do anything in the kingdom of God and Deva- grace will support you, energy will come. देवाच्या राज्यामध्ये तुम्ही श्रम करून सर्व काही करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे, म्हणजे देवाची कृपा आणि देवाची शक्ती तुम्हाला मिळेल. You will get wisdom, तुम्हाला ज्ञान you मिळेल, will get power. तुम्हाला सामर्थ्य मिळेल. Amen. Amen. Paul also said पॉल हे देखील in म्हटलं Romans 16 verse 6, रोमकरास पत्र 16:6 what मध्ये. did he say? तो काय म्हटला त्या Greet ठिकाणी? Mary who bestowed much labor on us. रोमकरास पत्र 16:6 मध्ये या ठिकाणी मरियाला सलाम सांगा, तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत. See, greet Mary who bestowed. Bestowed also means labored. आता मरियेला सलाम सांगा, तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत. Romans 16:6, what does it say? रोमकरास पत्र 16:6 It says, greet Mary who labored much for us. इंग्लिश बायबल मध्ये लिहिले आहे, आम्हासाठी श्रम केले. Amasati. Mary, she labored for us, Paul is saying. पॉल म्हणतो मरियेने आम्हासाठी श्रम केले. Amasati kela. That is also the kingdom of work. म्हणजे हे देखील देवाच्या राज्याचंच काम आहे. People who support the men of God and the women of God are serving the kingdom of God. देवाच्या सेवकाला, देवाच्या सेविकेला जो कोणी सहाय्य करतो, पाठिंबा देतो, ते देखील देवाच्या राज्यासाठी श्रम So करतात. don't think so just you should be in the fivefold ministry and that itself is labor. आणि म्हणून असं कधी गैरसमज करून घेऊ नका की 5 पदरी सेवेमध्ये मी असेल तरच त्या ठिकाणी श्रमाची गरज आहे. Other work like in the administration work or some helping work and being around us is not labor at all. आणि दुसरं जे ऍडमिन मध्ये काम आहे किंवा आमच्या अवतीभोवती असणं किंवा इतर उत्तर कुठलं काम त्याला श्रम म्हणत नाही, असं नाही. Amen? Amen. So your prosperity and your blessings depends upon the working of your side and energizing of the Holy Spirit. आणि म्हणून तुमची समृद्धी आणि तुमचे आशीर्वाद तुमच्याद्वारे तुम्ही कशा प्रकारे श्रम करता आणि देवाचा कशा प्रकारे तुम्हाला बळ मिळतं त्याच्यावर अवलंबून आहे. But unless you do it with all of your heart, परंतु जोपर्यंत तुम्ही संपूर्ण हृदयाने हे काम करत नाही, it is not working hands and working feet. तोपर्यंत ते हात आणि ते पाय काम करणारे नाही. With your whole heart, with all your mind, with all your strength, with all your power, you need to serve God. संपूर्ण बलाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बळाने आपण प्रभूची सेवा करण्याची गरज आहे. Because unless we do it from the heart, the grace and the power will not be supplied to कारण you. जोपर्यंत आपण संपूर्ण हृदयापासून देवाची सेवा करणार नाही तोपर्यंत कृपेचा पुरवठा आपल्याला मिळणार See, नाही. I repeat it because you may miss it. You may think it's only labor. No, it's labor of the heart. आता मी तुम्हाला पुन्हा हे उद्गार काढून सांगत आहे की हृदयापासून केलेले श्रम, कारण तुम्ही हे कदाचित चुकवताल आणि तुमचा गैरसमज होईल. Unless we work hard with our heart, mind, soul and strength.
जोपर्यंत आपण संपूर्ण हृदयाने, संपूर्ण बळाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण मनाने and put all our energy and do our best आणि संपूर्ण शक्तीपणाला लावून सर्वोत्तम काम करत in नाही, all that we know what to do, in all that God has asked us to do, ज्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला ठाऊक आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि कशासाठी देवाने आपल्याला बोलवलं आहे, God will not reveal His further will to you. तोपर्यंत देव आपली स्वतःची पुढची इच्छा आपल्याला प्रकट करणार नाही. See, God's will for you, the further revelation depends on your heart work in the beginning. देवाची इच्छा आणि देवाचा पुढचा प्रगटीकरण याच्यावरच अवलंबून आहे जेव्हा तुम्ही प्रारंभ श्रमामध्ये करता. See, God is not going to show it to you everything. पहा, देव प्रारंभी सर्व काही तुम्हाला दाखवणार What नाही. is the use? He tells you everything and you don't even take one step of faith. जर का देवाने तुम्हाला सर्व काही दाखवलं आणि विश्वाचं एक पाऊल देखील तुम्ही उचललं नाही तर मग काय Many फायदा? times people cry out, Lord, what is your will for me? अनेक वेळेला लोक प्रार्थना करतात, प्रभू तुझी इच्छा सांग माझ्यासाठी काय आहे. God says, you step out by faith, I will reveal you the प्रभू will. म्हणतो की अगोदर तू पाऊल टाक, माझी इच्छा मी तुला प्रगट करेल. Do what you know to do, and then what you don't know to do, I will guide you and I will lead you. जे तुला ठाऊक आहे काय करायचं ते हाती काम सापडेल ते कर, म्हणजे मी तुला मार्गदर्शन करेल की पुढे काय करायचं See, आहे. there are a lot of people who are not doing their best. They are doing, but they are not doing their best. असे अनेक लोक आहेत जे करतात परंतु सर्वोत्तम नाही करत. They are doing their best, but to please man. You need आणि- to do best to please God. आणि जर का Praise- सर्वोत्तम करत असतील तर माणसाला खुश करण्यासाठी करतात. उलट पक्षी आपण देवाला खुश करण्यासाठी सर्वोत्तम काम केलं पाहिजे. Praise God. It's Amen. not just effort enough, आता फक्त काही श्रम महत्वाचे नाही, but the best effort towards God. परंतु सर्वोत्तम प्रयत्न, सर्वोत्तम आपण श्रम देवासाठी केले पाहिजे. Everything that you know, you ought to do. जे काही आपल्याला ठाऊक आहे ते आपण करण्याची गरज आहे. Start doing something that you know to do. आणि म्हणून जे तुम्हाला ठाऊक आहे की हे काम मला करायचं आहे त्याची सुरुवात तुम्ही करा. Then God will reveal His further will to you. आणि मग पहा, देव त्याची पुढची इच्छा तुम्हाला प्रगट करून And when दाखवेल. you start walking in that further will, He will expand that revelation to you more and more. आणि जसं तुम्ही पुढच्या इच्छेमध्ये सेवा करताल मग पुढची देवाची इच्छा अजून तो विस्तारित करून दाखवेल. See, it is fine if you don't know what you ought to do. ठीक आहे, जर का तुम्हाला ठाऊकच नाही की आता काय करायचं तर ठीक आहे. But every one of us knows what he has to do, even little bit of it. परंतु प्रत्येकाला ठाऊक आहे की लहानसहान काय काम माझ्यासाठी आहे ते मला करायचं आहे. Everybody knows. प्रत्येकाला ठाऊक We आहे. know that we have to preach the gospel. आपल्याला माहित आहे की आपल्याला सुवार्ता We know गाजवायची we need to आहे. testify. आपल्याला माहित आहे की आपल्याला साक्ष सांगायची आहे. We know that we have to show Christ from our life. आपल्याला ठाऊक आहे की आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्त दिसला पाहिजे. Amen. We Amen. need to show the world that we are the salt and the light of the world. आपल्याला जगाला दाखवायचं आहे की आपण मीठ आणि आपण प्रकाश आहोत We need to show जगाचा. the world that we are new creation in Christ Jesus. आपल्याला जगाला दाखवायचं आहे की ख्रिस्त येशूमध्ये आम्ही नवीन निर्मिती That आहोत. we are not the old creation, we are the new creation. यास आपल्याला हे दाखवायचं की आता आम्ही जुने नाही तर आम्ही नवीन उत्पत्ती आहोत. Somewhere God has to see the boldness and the faithfulness in you. कुठेतरी देवाला तुमच्यामध्ये ते धाडस आणि तो विश्वासूपणा दिसला पाहिजे. When you know what to do and you do it with a perfect heart, with the right attitude, with all of your heart, then God will reveal it further things. to you. जेव्हा तुम्हाला पक्की जाणीव असते की मला काय करायचं आहे आणि संपूर्ण हृदयाने, संपूर्ण बलाने, संपूर्ण शक्तीने जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा देवाचा पुरवठा तुमच्यासाठी होतो. That energizing power will come to you. ती ऊर्जा शक्ती तुमच्याकडे खेचून येते. Praise God. You have a Amen. desire. तुमच्यामध्ये इच्छा आहे. Like Solomon, you should say, शल्मोनाप्रमाणे आपण म्हटलं Lord, I पाहिजे, don't know how to take care of this vast number of people. प्रभू एवढ्या मोठ्या प्रजेची काळजी मी कशी घ्यावी मला कळत I नाहीये. want wisdom, Lord. प्रभू मला ज्ञानाची गरज आहे. God said, with wisdom, I will give you this, I will give you that, I will give you money, I will give you blessing. आणि प्रभू म्हणला की मी तुला ज्ञान तर देतोच परंतु ज्ञानाबरोबर मी तुला धन संपत्ती मान सन्मान सगळं काही देतो. Amen. Amen. Any work, even a small work you undertake, see that your whole heart is in it. आणि म्हणून जे काही काम लहान सहान काम जरी तुम्ही घेतलं तरी त्यामध्ये पहा की आपलं संपूर्ण हृदय ओतून तुम्ही काम करत Now, आहात. some people put their heart, but they are not putting their physical energy in it. आता काही लोक हृदय तो ओततात परंतु त्या कामामध्ये आपली शारीरिक कुवत नाही टाकत. Some people say, मला खूप असं त्रास होतं, धडकन असं होतं की लोक एकदम नरकात चाललंय, काय करायचं काय. अरे बसून नाही, मग यू हॅव टू गो आउट, टेल पीपल अबाउट द लॉर्ड. आणि म्हणून आपण बाहेर पडून लोकांना सुवार्ता गाजवली पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग पीपल? समजत आहे There प्रिय? are people, असे आहेत लोक, whenever they come in contact with you, they say, मला खूप ओझं आहे actually, खूप ओझं आहे, एवढं. And with that ओझं they die, but they have not even witnessed to one. जे जेव्हा ते माझ्या संपर्कात येतात ते मला म्हणतात मला खूप ओझं येतं पास्टर, मला खूप ओझं येतं. ते ओझं घेऊन घेऊन ते मरून जातात परंतु एकाला देखील प्रभूची साक्ष नाही सांगत. What is the use of that ओझं? मग त्या ओझ्याचा काय उपयोग?
See, you need to put all your physical energy, all your resources also at times to see that work done. आणि म्हणून काम पूर्ण होत आहे का नाही हे पाहण्यासाठी आपली संपूर्ण शारीरिक क्षमता, आपली संपूर्ण शारीरिक शक्ती आपण त्यामध्ये ओतण्याची गरज आहे. I have seen people on Saturdays, they bring outsiders in the rickshaw, they pay for it and bring them here on Saturdays. मी पाहिलं आहे जे शनिवारी देखील अनेक लोक बाहेरच्या लोकांना रिक्षामध्ये प्रवास करून आणतात, त्यांचं बिल ते स्वतः भरतात आणि सभेला घेऊन येतात. The energizing power will be supplied to such people by मग God. अशा लोकांना देवाकडून शक्तीचा पुरवठा होतो. Amen. Amen. See, to do something for God, you need to invest something. पहा, देवासाठी जर का काही करायचं असेल तर त्यासाठी गुंतवणूक करण्याची Your गरज आहे. resources, your finance, even your time, तुमचा your पुरवठा, तुमची energy, वेळ, तुमचा your physical पैसा, activity. तुमची शारीरिक क्षमता, शारीरिक क्रिया. Amen. सगळं. And God will study you. आणि परमेश्वर तुमचा अभ्यास करेल. He will study you. तो तुमचा अभ्यास करेल, तुमचं निरीक्षण करेल. And when He sees that you are doing it and striving it, आणि जेव्हा परमेश्वर हे पाहून घेईल की अरे तुम्ही झटत आहात माझ्यासाठी, तुम्ही श्रम करत आहात, energy will automatically be तर supplied. मग to you. आपोआप शक्तीचा पुरवठा तुमच्यापर्यंत येईल. More revelations will come to you. मग अजून प्रगटीकरण तुम्हाला मिळेल. God will supply your needs. देव तुमच्या सर्व गरजा भागवेल. God will say, परमेश्वर म्हणेल, this fellow is spending his own money to bring others in the rickshaw. I will see that he is well supplied. अरे हा व्यक्ती तर स्वतःचा पैसा खर्च करून हरवलेल्या जीवांना माझ्या राज्यामध्ये घेऊन येत आहे, मी त्याला पैशाचा पुरवठा करेन. Amen. Amen. Just carrying it in the heart also is not sufficient. आणि म्हणून हृदयामध्ये ओझा घेऊन फिरणं देखील काय पुरेसं नाहीये. You may sit like that for 50 years and nothing will happen. 50 वर्ष तुम्ही ओझा घेऊन बसताल परंतु काही काम होणार नाही. Amen. Amen. If you study in the Bible, बायबलमध्ये जर का तुम्ही अभ्यास केला, who have moved, those people who have moved in God's things and had done God's things, ज्या लोकांनी परमेश्वराच्या सेवेमध्ये पुढे चालले आणि देवाची सेवा केली आहे, besides the life of Jesus Christ, even in the old covenant, येशू ख्रिस्ताच्या जीवनाव्यतिरिक्त म्हणजे जुन्या करारामध्ये even in the देखील, new covenant, नवीन करारामध्ये देखील, you must have realized that there is something very different in their life. तर मग आपल्याला याची जाणीव होईल की त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आगळं वेगळं होतं. Because whatever they did it with all their heart, कारण जे काही त्यांनी सेवा केली ती संपूर्ण हृदय ओतून केली, whole heart. संपूर्ण हृदयाने, They were ready to offer anything. म्हणजे सर्व काही अर्पण करण्यासाठी ते तयार God होते. said, Abraham, offer your son on the altar. He was ready to offer his son on परमेश्वर the altar. अब्रामाला म्हणला की अब्रामा आपला एकुलता एक पुत्र वेदीवर चढव. अब्राम तयार झाला. See, that is the extreme people have gone. आणि म्हणजे अशा टोकापर्यंत लोक गेले आहेत. It's not a relaxing thing. आता म्हणजे ही गोष्ट म्हणजे काय आरामदायी नाही. Ready, Moses was ready to leave Egypt and Moshe- all its glories मोशे आपलं सर्व वैभव, मिसर देशातील सर्व वैभव सोडायला तयार to झाला, accept the reproaches of Christ. म्हणजे ख्रिस्ताची निंदा सोसण्यासाठी. See, there is no half measure. You don't see any half measure in them. आता यामध्ये काही अर्धमाप आपल्याला दिसत नाही. Because today, if you see, कारण आज जर आपण पाहिलं some of the Christians, they are more in that kind of attitude of, relaxation. कारण आज जर आपण पाहिलं तर काही ख्रिस्ती लोक आपल्याला आरामाच्या वृत्तीमध्ये आढळतात. Half measure, half in, half out. अर्ध तळ्यात अर्ध मळ्यात असं. Amen. Amen. Half in and half out. अर्ध आतमध्ये अर्ध बाहेर. See, I walked with God for 22 years. मी till गेले date. 22 वर्ष आजपर्यंत प्रभू बरोबर चालत And आलो I have found one thing about my God. आणि माझ्या देवाविषयी मला एकच आढळलं. If you don't do with all of your heart, जर का संपूर्ण हृदयाने आपण प्रभूचं काम केलं with नाही, all of your mind, with all of your strength, with all of your resources, with all of your finances, with all of your time, जर का आपल्या संपूर्ण हृदयाने, संपूर्ण बलाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण मनाने आपला पैसा खर्च करून, आपली वेळ खर्च करून जर का आपण देवाचं काम केलं नाही, you don't see any elevation. तर मग त्यामध्ये उन्नती आपल्याला You don't दिसत see any नाही. fruit. आपल्याला फळ दिसणार नाही. Amen. Nothing is Amen. going to happen. मग काही होणार नाही. Nothing is going to happen. काही होणार नाही. If God calls you in the ministry, जर का देवाने तुम्हाला सेवा कार्यामध्ये पाचारण केलं God says, do this, do that. आणि प्रभू म्हणतो की हे कर, ते कर. And if you're not willing to sell your car and your house and other things for God, आणि you will not see any fruit. आणि देवासाठी जर का आपलं घरदार, आपली कार, गाडी जर का आपण विकायला तयार नसू तर मग फळ येणार नाही You सेवा. can't see a miracle there. मग त्यामध्ये चमत्कार मिळणार नाही. I've not seen anybody who built a church who didn't do something from his side. आणि मी असं कोणी पाहिलं नाही की ज्यांनी स्वतःपासून काही केलं नाही आणि चर्च बांधलं. Amen. Whatever you do, जे काही तुम्ही in करता, whatever capacity you do, ज्या क्षमतेमध्ये तुम्ही करता, there is some level of sacrifice required. म्हणजे कुठल्या तरी पातळीपर्यंत तुम्हाला स्वतःपासून त्याग करण्याची गरज आहे. Amen. Amen. I'm not saying you have to do, but you should have a willing heart to do it. म्हणजे मी When- असं
required. इमॅन. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही हे केलंच पाहिजे. तुमच्यामध्ये अगोदर ती हृदय तसं असलं पाहिजे. Amen? Amen. You have to have a willing heart तुमच्यामध्ये ते इच्छाधारी हृदय to असलं lay पाहिजे everything on the altar. की वेदीवर प्रभू मी सर्व काही चढवायला If तयार आहे. time comes, if requirement comes, I'm ready, Lord. जर का See, वेळ आली, जर का गरज भासली तर मी तयार आहे प्रभू. I'm not saying you have to sell your car, you have to sell your house to build a church. No. मी I'm असं- saying you should have a willing heart that if time comes, you will do that too. मी असं शिकवत नाहीये की तुम्ही आपलं गाडी, तुम्ही आपलं घरदार विकण्याची गरज आहे. नाही, मी असं तुम्हाला शिकवत आहे की सर्व काही वेदीवर चढवायला आपलं हृदय त्यासाठी तयार असलं पाहिजे. Praise the Lord. Amen. See, God will test you. परमेश्वर तुमची पारख करेल. You may be a businessman कदाचित तुम्ही व्यावसायिक असताल and you may say, Lord, I want to serve you. आणि तुम्ही म्हणत असाल की प्रभू मला तुझी सेवा But be करायची, prepared for God to tell you that He may say, give up so many things for me. परंतु त्यासाठी अगोदर पूर्वतयारीमध्ये असा, कारण परमेश्वर असं म्हणू शकेल की माझ्यासाठी असं असं अर्पण कर. Are you ready to offer it? तुम्ही ते चढवायला तयार आहात You का? should be ready to offer everything. तुम्ही सर्व काही चढवायला तयार असलं पाहिजे. And I know God will not allow things to be just gone off you that you become a beggar. आणि मला ठाऊक आहे, मला खात्री आहे की देव तुम्हाला या टोकापर्यंत अर्पण करायला लावणार नाही जेणेकरून तुम्ही अगदी रस्त्यावर येतात. Jesus told the rich ruler, येशू त्या श्रीमंत अधिकारीला म्हटला, he wanted eternal life. त्याला सनातन जीवन हवं होतं. Jesus said, just take everything and sell it and give it to the poor and you come and follow me. येशू म्हणला की सगळं काही आपलं धन संपत्ती घे, सगळं काही विक, सगळं काही गोरगरिबांना दान धर्म कर आणि माझ्या मागे चल. Now, did Jesus mean that he has to literally do it? आता येशूचा सांगण्याचा अर्थ असा होता का की अक्षरशः तू ते केलंच पाहिजे? But Jesus wanted a willing heart. परंतु येशूला इच्छाधारी हृदय If पाहिजे he had होतं. said, yes, Lord, जर का तो नुसतं म्हणला असतं की हो प्रभू, I'm ready to give away everything for you. मी सर्व काही तुझ्यासाठी सर्व काही द्यायला तयार Because आहे. Jesus told him, कारण येशू म्हटला, after giving everything, take up the cross and follow me. सर्व काही दिल्यानंतर आपला वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे चल. See, are you ready? म्हणजे A तुम्ही willing heart. इच्छाधारी हृदय A तुम्ही Christian does not live minus the cross. पहा, ख्रिस्ती व्यक्ती वधस्तंभाशिवाय जगू नाही शकणार. There is no Christianity without a cross. वधस्तंभाशिवाय ख्रिस्तीपणा नाही. Amen? आमेन. So you need to have a willing heart. आणि म्हणून तुमच्यामध्ये ते हृदय असलं पाहिजे. Lord, I'm ready to offer everything. प्रभू मी सर्व काही चढवायला तयार आहे. And every time people were ready to offer something, God did not permit that to happen. आणि जेव्हा केव्हा ज्या ज्या वेळी लोक चढवायला तयार झाले त्या त्यावेळी परमेश्वराने ते पूर्ण होण्यास परवानगी दिली. Abraham was ready to kill his son. God said, stop. अब्राम आपल्या एकुलत्या एक मुलाला मारायला तयारच होता, तेव्हा परमेश्वर म्हणला थांब Stop. थांब. I know. I was checking your heart. मला ठाऊक आहे, मी फक्त तुला पारखून पाहत होतो. Praise the Lord. Amen. Amen. आमेन. See, you cannot play safe here in Christ. ख्रिस्तामध्ये आपण या ठिकाणी आपण अतिशय सुरक्षितेचा खेळ नाही करू You know, शकत. in the world we play safe. जगामध्ये आपण सुरक्षितेचा खेळ खेळतो. आहे का बरोबर आहे का पाणी तपासून बघतो आपण बरोबर आहे का वी चेक द वॉटर्स but in Christ you don't play safe. परंतु ख्रिस्तामध्ये तसा खेळ नाही. See, सुरक्षित. God loves risk takers. पहा, परमेश्वराला जोखीम पत्करणारे आवडतात. Risk takers. I'm ready to offer Lord everything and you will not see that person as a beggar. मी प्रभू सर्व काही चढवायला तयार आहे आणि मग असा व्यक्ती कधी भिकारी झालेला आपल्याला आढळणार नाही. See, play safe is another word for lack of faith in आणि God. म्हणजे काय की तपासून स्वतःला सुरक्षितेमध्ये ठेवून जर का खेळलो आपण तर मग देवावर विश्वास कमी असं दिसतं. Paul says Paul in म्हणतो Romans 16:12, रोमकरास पत्र 16:12 मध्ये, salute Tryphena and Tryphosa who labor in the Lord. Salute the beloved persons which labored much in the Lord. See, या ठिकाणी पॉल म्हणतो रोमकरास पत्र 16:12 मध्ये, प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफेना व त्रुफासा यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा, तिने प्रभूमध्ये फार श्रम केले. people say, लोक म्हणतात, oh, he is more anointed, that's why he's doing so much for God. हो तो फार अभिषिक्त आहे म्हणून देवासाठी एवढं करू शकतो. How wrong they are. किती चुकीचे आहे. Because he labored more, त्यांनी खूप श्रम केले so he म्हणून. has more grace त्यामुळे त्यांना अति कृपा and मिळाली he has more energy. आणि त्यामुळे त्यांना अतिशक्ती मिळाली. The more labor, the more grace, the more energy, the more power. जेवढी जास्त तुमच्याकडून श्रम असेल तेवढी जास्ती तुम्हाला कृपा मिळेल, तेवढी जास्ती तुम्हाला शक्ती मिळेल. Paul says in 1 Corinthians 15:10, 1 करीन 15:10 मध्ये पॉल म्हणतो, by the grace of God I am what I am, and his grace which was bestowed upon me was not in vain,
but I labored more abundantly than they all. या ठिकाणी 1 करीन 15:10 मध्ये तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले आहे. See what he says? काय म्हणतो I पौल? worked more, I labored more than them all. त्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले आहे. That's why यामुळे unusual miracles were seen through Paul's life. पौलाच्या जीवनाद्वारे असाधारण चमत्कार दिसत होते. The more you will have a zeal and passion and love to serve God, जेवढा जास्त प्रभूची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये आवेश असेल, आपल्यामध्ये प्रीती the असेल, more the gifts and the graces and the energizing shall be supplied to you. तेवढी जास्त देवाकडून ऊर्जा शक्ती, तेवढे जास्त कृपादान आणि तेवढी जास्ती कृपा तुम्हाला देवाकडून मिळेल. Many times when people ask me, अनेक वेळेला लोक मला विचारतात, Pastor, tell me why is not God not using me? पास्टर मला सांगा ना, परमेश्वर माझा का उपयोग करत नाही? You know, many times it was very hard for me to tell them everything why God was not using them. आणि परमेश्वर त्यांचा का उपयोग करत नाही हे सांगण्यासाठी अनेक वेळेला मला देखील कठीण But when गेलं. I prayed to the Lord told me, परंतु जेव्हा मी प्रभूला प्रार्थना केली तेव्हा प्रभूने मला they सांगितलं don't really love me with all of their heart, with all of their strength, with all of their mind, with all of their power. की ते सर्व लोक माझ्यावर संपूर्ण बळाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण मनाने प्रीती करीत नाही. And secondly he said, आणि दुसरी गोष्ट, they don't work for me with joy and passion. आनंदाने व आवेशाने ते माझ्यासाठी श्रम घेत नाही. Two things he told me. दोन गोष्टी प्रभूने सांगितल्या. Deuteronomy 28:47. अनुवाद 28:47. Moses said, मोशे म्हटला, because thou served not the Lord thy God with joyfulness and with gladness of heart for the abundance of all things. अनुवाद 28:47. कारण सर्व गोष्टींनी समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. See, they do it with half measure. म्हणजे अर्ध्या मापाने त्यांनी केली. And God does not take half measure. आणि परमेश्वराला अर्ध्या मापाचा वीट आहे. When you do something for God, you have to do it full measure. जर का देवासाठी काही करत असाल तर संपूर्ण मापाने तुम्ही केलं He पाहिजे. expects you to be doing it willingly with all of your heart. देवाची अपेक्षा आणि इच्छा हेच आहे की तुम्ही संपूर्ण हृदयाने, संपूर्ण इच्छेने देवाची सेवा You put करावी. your whole life into it. संपूर्ण जीवन आपण त्यामध्ये ओतलं See, पाहिजे. God does not want your money. देवाला तुमचा पैसा नकोय, He wants your life. त्याला तुमचं जीवन हवंय. Doesn't want your money. तुमचा पैसा नकोय, He wants your life. तुमचं जीवन पाहिजे. Because He knows if He has your life, कारण त्याला ठाऊक आहे की त्याच्या हातामध्ये जर तुमचं जीवन He असेल can freely use all your resources. तर मग तुमच्या सगळ्या पुरवठ्याचा तो सहजासहजी उपयोग करू शकतो. Amen? Amen. He wants us. त्याला आपण पाहिजे. And that's why the Lord was saying, if I ask some people to do something, they do it with half measure and there is no joy at all. in आणि their म्हणून तर प्रभूने मला सांगितलं की जेव्हा मी त्यांना काही करण्यासाठी सांगतो तेव्हा ते अर्ध्या हृदयाने करतात, अर्ध्या मापाने करतात, म्हणून त्यांच्यामध्ये सेवेमध्ये समृद्धी The नाही. commitment is 1% and maximum it is 10%, but not above that. आणि करारामध्ये ते 1% असतात, जास्तीत जास्त 10%, परंतु त्याच्या पलीकडे नाही. Amen. Amen. They're not willing that I should touch all their resources. There are certain things, they just close it down for me. त्यांची इच्छा नाही की मी त्यांच्या सगळ्या पुरवठ्याला स्पर्श करावा. काही गोष्टीमध्ये ते मला आडकाठी टाकतात, माझ्यासाठी दरवाजे बंद And करतात. the Lord said, if they continue doing that even for 100 years, I cannot do anything. to आणि them. म्हणून तर प्रभू म्हणला की अशा प्रकारे जर का ते वागले तर मग 100 वर्ष जरी त्यांनी अशी सेवा केली तरी मला जास्त काळ त्यांच्यासाठी काही करता येणार नाही. See, if you want to accelerate in the move of God, जर का देवाच्या योजनेमध्ये जर का आपल्याला पुढे चालायचं असेल, if you really want to get into the fullness of God, जर का देवाच्या परिपूर्ण योजनेमध्ये जर का आपल्याला उतरायचं असेल, then give your whole heart and full energy in the work that you do. तर मग जे काम तुम्ही करत आहात त्यामध्ये संपूर्ण बळ, संपूर्ण शक्ती खर्चून काम Try करा. it. प्रयत्न तर करा. What you could not achieve in 50 years, you will be able to achieve in 5 years. जे 50 वर्षामध्ये तुम्हाला साध्य करता येणार नाही ते 5 वर्षामध्ये तुम्ही करून दाखवता. Amen. Amen. A willing heart, God can do very quick things. इच्छुक हृदय जर असेल तर परमेश्वर ताबडतोब सर्व काही करेल. That's why Smith Wigglesworth always stressed upon one word, and that is yieldedness. आणि म्हणून तर स्मिथ विगल्सवर्थ एका शब्दावर जास्त भर देतात, ते म्हणजे शरण येणे. Amen. Amen. Praise God. Amen. And you shall be blessed. आणि त्यामुळे तुम्हाला नक्की आशीर्वाद You shall मिळेल. not lack in any good thing. तुम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार You नाही. shall be in good health and good strength. तुम्हाला चांगली शक्ती, तुम्हाला चांगलं आरोग्य असेल. Go out and help others. You shall be blessed. इतरांना बाहेर पडून मदत करा, तुम्हाला सहाय्य मिळेल, आशीर्वाद मिळेल. Paul said पॉल म्हणतो in 1 Corinthians 16:16, 1 करीन 16:16 he मध्ये told the church, तो मंडळीला म्हटला, you submit yourself unto such and to everyone that helps with us
and labors. 1 करीन 16:16 मध्ये पॉल म्हणतो की अशांना आणि जो कोणी सेवेत सहाय्य करतो व श्रम करतो त्याला तुम्हीही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. You see, there is a gift, there is a reward for them who labor in the flesh. आणि म्हणून जे देहश्रम करतात त्यांच्यासाठी देखील प्रतिफळ आहे. It is obvious because if you have to pray, you require the energy to pray to God also, to spend some time before God. कारण हे साहजिकच आहे. कारण जर का तुम्हाला प्रार्थना करायची असेल तर तुमच्या शारीरिक क्षमतेची देखील तुम्हाला गरज भासते त्या ठिकाणी. Yes. Amen. To spend a few hours before God every day, it requires physical energy. रोज काही तास देवासमोर घालवण्यासाठी आपल्याला शारीरिक क्षमतेची गरज भासतेच. It requires sacrifice. आपल्याला अर्पण चढवण्याची त्यागाची गरज You know, असते. it requires energy to sit down and read the word खाली बसून देवाच्या शब्दावर मनन करणे त्याला देखील शक्ती लागते. and try to apply these principles in your life as you go to work, as you go about in the world, and then in the home front. You are trying to apply these principles in your life. It requires a physical energy on आणि your part. वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये बाहेर जगामध्ये पडल्यानंतर काम धंद्यामध्ये सगळ्यामध्ये बायबलचे तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी देखील आपल्याला त्या शक्तीची गरज भासते. Amen. Amen. See, it requires energy. You need to schedule all your timing to come here for this meeting. आपल्याला तुम्हाला या सभेला येण्यासाठी सगळं वेळापत्रक दिवसभराचं आखावं लागलं. Yes. I just see all of you sitting here, but doesn't mean it was not a striving on your part. या ठिकाणी मी तुम्हा प्रत्येकाला बसलेलं बघतो, परंतु तुमच्या बाजूने तुम्ही श्रम केले नाही असं नाहीये. Some sacrifices you have done. तुम्ही काही त्याग केला आहे. Maybe you have left your children in some other place. Maybe you spent some money to come here. Maybe you have to alter some certain schedules to readjust, and so you may be here for the meeting. काही लोकांनी आपल्या लहान लहान मुलांना शेजारी पाजारी त्यांच्या देखरेखीखाली ठेवून आला असाल. काही लोकांनी भरपूर पैसा खर्च करून या ठिकाणी आले असतील. काही लोकांनी वेळापत्रक बदललं आणि आज सभेला आले. So you must be coming from far. Maybe most of you are coming after work here. कदाचित अनेक लोक लांबून येतात. काही लोक बरेच लोक कामावरून थेट येतात. So there is this sacrifice on the physical part of आणि your side. म्हणून तुमच्या बाजूने शारीरिक क्षमतेमध्ये त्यागाची गरज आहे. And that's why the energy is supplied to you. आणि त्यामुळे देवाच्या शक्तीचा पुरवठा तुम्हाला That मिळतो. power is supplied to ते you. सामर्थ्याचा पुरवठा तुम्हाला मिळतो. Free power is supplied to you. आणि मोफत सामर्थ्याचा पुरवठा मिळतो. That's why you are an overcomer. You can overcome things. You can look towards any person and still be happy, or somebody is saying anything against you, enemy coming against you, some darts are coming against you. Still there is that energy, power supplying you because you are trying to live a Christian life. आणि त्यामुळे जरी तुमच्या विरुद्ध जळते बाण आले, जरी तुमच्या विरुद्ध कोणी काही बोललं, जरी तुम्हाला जर का काही श्रम करावे लागले, तरी देखील त्यामध्ये तुम्ही महाविजयी आहात आणि ते तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं. Because कारण you are willing to put that energy. ते तुम्ही इच्छुक आहात ती The शक्ती physical खर्च- energy. शारीरिक शक्ती खर्च करण्यासाठी. You are trying to do something to please God. तुम्ही देवाला खुश करण्यासाठी प्रयत्न करत आहात. Praise God. Amen. 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 See, there is that energy, there is that labor. आणि म्हणून ते श्रम आहेत, ती कष्ट आहेत. And your labor is effectively being helped by the energy of God. आणि तुमच्या श्रमाला प्रभावशालीरित्या देवाच्या शक्तीचा पुरवठा मिळतो. And when you serve God, आणि जेव्हा तुम्ही प्रभूची सेवा करता you sweat. तुम्ही घाम गाळता. Sometimes you have sleepless nights. अनेक वेळेला रात्र आपली झोपेमध्ये जात नाही. Sometimes you are fasting. अनेक वेळेला आपण उपवास Many करतो. times you are fasting. अनेक वेळेला आपण उपवास करतो. And the toll is upon your body. आणि मग त्याचा सगळा भार आपल्या शरीरावर येतो. It happens. हे होतं. You suffer. आपण त्रास सहन करतो. You suffer. आपण त्रास सहन करतो. All these years because of fasting also, my body is suffering, but because of prayer and the energizing power, God is always restoring back that health, and He is healing me always. इतके वर्ष झाले आहे मी प्रभूमध्ये आहे. उपवासामुळे माझ्या शरीरावर त्याचा भार आलेला आहे. अशक्तपणा जाणवतो, परंतु देवाच्या शक्तीचा पुरवठा मला त्यामुळे मिळतो. That's why in 22 years, not one Saturday I had remained absent. त्यामुळे गेले 22 वर्ष झाले आहे एकही शनिवार मी चुकवला नाही. Never it happened that my throat was gone. कधी असं झालं नाही की माझा गळा बसला I आहे. drink cold water, I drink ice water, I do everything. मी सगळं काय करतो, मी थंडगार पाणी पितो, बर्फाचं पाणी पितो, But सगळं. I tell the Lord, परंतु मी प्रभूला म्हणतो my labor, physical labor will be there, but your energy supply should also come to me. माझे शारीरिक क्षमता, माझे शारीरिक कष्ट असतील, परंतु तुझ्याकडून मला पुरवठा मिळालाच पाहिजे. Praise God. Hallelujah. See? God does not need hands and feet, but He needs working hands and working feet. आणि म्हणून देवाला आपले हात आणि पाय नको, फक्त
काम करणारे हात आणि काम करणारे पाय Praise पाहिजे. God. Amen. Jesus sweated when he worked. येशूला घाम आला काम करताना. काम करताना. Yes. In the Garden of Gethsemane, he sweated. गेत्सेमनी बागेमध्ये त्यांनी घाम गाळला. Blood and tears and sweat and things were just flowing down. रक्त, अश्रू, घाम असे जमिनीवर पडत होते. Working for God does not mean it doesn't consume your energy, it consumes you. देवासाठी काम करणे याचा अर्थ असं नाही की आपल्या शारीरिक क्षमता काही कमी होत नाही, कमी होते. But the beauty of it is he recharges us. परंतु त्यातील सौंदर्य म्हणजे काय की तो पुन्हा आपल्याला पुन्हा ती कुवत देतो. But yet it takes your time, but he recharges you. आणि जेव्हा तुमची शक्ती निघून जाते तेव्हा तो तुम्हाला पुन्हा कुवत देतो. Praise God. Amen. You spend yourself out and then God recharges you. तुम्ही स्वतःला बाहेर घालवा, त्याच्यामध्ये पहा परमेश्वर तुम्हाला पुन्हा रिचार्ज You करतो. spend yourself, you तुम्ही labor for स्वतःला God. खर्च करा, तुम्ही श्रम करा, And then God strengthens you from मग inside. पहा परमेश्वर तुम्हाला आतून शक्ती देईल. That's why whenever I come for the meeting, wherever I go, you'll never see me droopy like that and some dead like that. And have you ever seen me? Tell me. आणि म्हणून जेव्हा केव्हा मी सभेला जातो किंवा सभेवरून आलो त्यानंतर तुम्हाला मी कधी असा एकदम खिन्न झालेला उदास असा कधी दिसणार नाही. Never. Even कधीच in the नाही. beginning, I used to hold my wife's hand like that. Come, we will go here. Come, we will go there. प्रारंभाच्या दिवसात देखील मी माझ्या पत्नीचा हात पकडून म्हणायचो चल आपण या ठिकाणी जाऊ, चल आपण त्या We will ठिकाणी preach जाऊ, here. We will preach there. आपण इथे सुवार्ता गाजवू, त्या ठिकाणी सुवार्ता गाजवू. And what a wife God has given me. Everywhere she used to go. आणि परमेश्वराने काय सुंदर पत्नी मला दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी माझ्या बरोबर. Praise God. I'm Hallelujah. so happy. मी फार आनंदी God आहे. blessed me with a very good wife. परमेश्वराने मला अतिशय सुंदर पत्नीचा आशीर्वाद दिला आहे. All the things we underwent. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही दोघेही एकत्र गेलो. Living aside our own needs. स्वतःच्या सगळ्या गरजा आम्ही बाजूला ठेवल्या, Keeping it on the altar. सगळं काय वेदीवर चढवलं. Smilingly she worked with me. She walked with me. and हसत lived. हसत हसत पास्टर जयश्रीनी पास्टर पीटर बरोबर सेवा केली, त्यांच्या बरोबर ते चालले. What a joy. किती आनंद. That day she was watching my CD. त्या एक दिवस ते माझे सीडी पाहत होते She said, "You look so handsome." I said, "Praise God. At least somebody told me I look handsome." आणि पास्टर जयश्री म्हणले की तुम्ही फार देखणे दिसता. तर मी म्हणलं प्रभूची स्तुती असो, कोणीतरी मला देखणं म्हटलं. See, coming from your wife is something very nice. आणि पत्नीकडून असे उद्गार येणे म्हणजे फार सुंदर गोष्ट. Praise God. Amen. Normally people look at you and say, "You're very anointed." साधारणरित्या लोक आपल्याकडे पाहून म्हणतात तुम्ही फार अभिषिक्त आहात. But people will rarely, dare to say you are looking handsome. परंतु फार तुरळक वेळा लोक अशी हिंमत करून म्हणतील पास्टर आज तुम्ही फार देखणे दिसता. Whether I am handsome or not, anyway, inner man is handsome. Praise आणि God. जरी मी देखणा असो किंवा नसो, माझा आतील मनुष्य अतिशय देखणा आहे. Praise God. हालेलुया. So there is this helper who is energizing you from the inside. आणि म्हणून तो एक मदतनीस आहे जो आपल्याला आतून ऊर्जा शक्ती देतो. Paul says पॉल म्हणतो in Ephesians 3:7, एफिसकरास पत्र 3:7 मध्ये, of which I became a minister according to the gift of grace of God given to me by the effecting working of his power. एफिसकरास पत्र 3:7 मध्ये देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेने करून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो See, आहे. if he became a minister, he has to minister. पहा, जर का तो सेवक बनला तर अगोदर त्याला सेवा करण्याची गरज भासली. See, and Amen. after he ministers, आणि सेवा केल्यानंतर then there will be the gift and the effective working of God's power. त्यानंतर कृपेचं दान आणि सामर्थ्य देवाकडून मिळेल. The energizing is from inside, but the effectual working or laboring for the kingdom is from outside. आणि म्हणून ऊर्जा शक्ती आपल्याला देवाची आतून मिळते, परंतु प्रभावशाली काम आपल्याला बाहेरून श्रमामध्ये करावं See, लागतं. but people say, Pastor, is it grace or works? Then tell me. परंतु मग लोक प्रश्न टाकतील, पास्टर मग कृपा का काम हे महत्वाचं, काय महत्वाचं? You tell me which is important. Is it works or is it grace? आता तुम्ही मला सांगा की कृपा महत्वाची आहे का काम महत्वाचं आहे? Obviously, it is grace. साहजिकच कृपा महत्वाची आहे. See, but some people are frustrating the grace of God. परंतु काही लोक देवाच्या कृपेला कंटाळवाना समजतात. Paul says, पॉल म्हणतो, I did not make the grace to work in vain. पॉल म्हणतो मी देवाची कृपा व्यर्थतेत घालवत नाही. See, again Paul says, I don't frustrate the grace of God. आणि पुढे पॉल म्हणतो की मी देवाच्या कृपेला कंटाळवाना करत नाही. See, all of us, we have the Holy Spirit in us. आपल्या प्रत्येकामध्ये पवित्र आत्म्याची वस्ती आहे. He is ready to help us. तो आपल्याला सहाय्य He करायला is ready तत्पर to आहे. speak through us. तो आपल्याद्वारे बोलायला He is तयार ready आहे. to work through us. तो आपल्याद्वारे कार्य He is करायला ready तयार आहे. to fulfill what God has
willed for us. आपल्यासाठी देवाने जी योजना आखून ठेवली आहे ती पूर्ण करण्यासाठी तो तयार आहे. Yet sometimes we have done nothing with it. तरी देखील आपण त्यामध्ये काही दाखवत नाही. Grace is available for us to do what God has called us to do. देवाने आपल्याला जे करण्यासाठी पाचारण केलं आहे त्यासाठी कृपेचा पुरवठा केलेला And to आहे. go even beyond what we think is limited with us. आणि आपण जे घेतो त्याच्या पलीकडे नेण्यासाठी ती कृपा आहे. Many times we limit, but God does not limit. अनेक वेळेला आपण मर्यादा टाकतो परंतु देव मर्यादा घालत नाही. See, grace is abundant. देवाची कृपा पुरेशी आहे. Grace is विपुल abundant. विपुल कृपा. Where sin abounds, grace abounds even more. There's जिथे- always an even more of the grace in your labor. जिथे पाप वाढले तिथे देवाची कृपा विपुल झाली. That means याचा अर्थ one day sin will end, but grace will not. एक दिवस पाप संपुष्टात येईल परंतु देवाची कृपा संपणार नाही. Sin will end, पाप संपईल but grace will not. परंतु देवाची कृपा संपणार नाही. Praise God. Amen. That's why Paul took the full helping of the work of the Holy Spirit. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं पुरेपूर सहाय्य पौलानी करून घेतलं. That's why he said in Galatians 2:21, I don't frustrate the grace of God, I'm using it to the fullest. आणि म्हणून तू गलती करस पत्र 2:21 मध्ये पौल म्हणला मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही कारण मी त्याचा पुरेपूर उपयोग करतो. Some people say, but I want to do something, but where is the power? आणि काही लोक प्रश्न टाकतील की मला करायचंय परंतु सामर्थ्य कुठे. अरे तू काम कर, पॉवर बॅक येणार. See, you do it, it will come. तू सुरुवात तर कर सामर्थ्य You येईल. pray, people will be healed. Healing will follow. तू प्रार्थना कर आरोग्याचं सामर्थ्य येईल. You preach, तुम्ही सुवार्ता गाजवा. God will supply the needs and the Holy Spirit will woo the person and he will be saved. परमेश्वर पुरवठा करेल पवित्र आत्मा सगळा पुरवठा करेल आणि त्या व्यक्तीचं तारण होईल. Praise God. Amen. How many are understanding, people? किती लोकांना समजत आहे. So never blame anybody. आणि म्हणून कोणालाही दोष लावू नका. Don't say, oh, it is God, it is God. It कधी is असं God. म्हणू नका देवच आहे देवच आहे. See, it is God. I know it is God. मला ठाऊक आहे खात्री आहे की ते देवाचंच आहे But देवच आहे. it works according to the labor that we put in. परंतु ज्या पद्धतीने आपण श्रम करतो त्यावर ते अवलंबून आहे. Amen? Amen. When you do a job, do it very joyfully. जेव्हा तुम्ही काम करता आनंदाने काम करा. Do it with all of your heart. संपूर्ण हृदयाने करा. See that you are really careful about certain things. Laksha- Everything is proper in place. लक्ष बाळगा की सगळ्या गोष्टीची मला काळजी आहे सगळं काही सुरळीत चाललं आहे का नाही. God is ready to help any one of us. देव तुम्हा प्रत्येकाला सहाय्य करायला तयार आहे. He is ready to do things beyond even our thoughts. आणि आपल्या विचारापलीकडे कार्य करायला देखील तो तयार That's why आहे. Paul says, I do not frustrate the grace of God. आणि म्हणून तर पॉल म्हणतो की मी देवाच्या कृपेला कंटाळवाणा करत नाही. What does it mean? याचा अर्थ काय. It means याचा अर्थ he had a choice त्याच्याकडे निवड आहे either to frustrate the grace of God or not to frustrate की the grace एक of तर God. मी देवाच्या कृपेला कंटाळवाना करू शकतो किंवा कंटाळवाना करणार See, नाही. he did not say it is impossible for me to frustrate the grace of God. तो असं नाही म्हणला की देवाच्या कृपेला कंटाळवाना करणे मला अशक्य He आहे. didn't even say, like some believers say, we cannot frustrate the grace of God. आणि काही विश्वासू लोक म्हणतात त्याप्रमाणे पौल असं देखील म्हणलं नाही की आपण देवाच्या कृपेला कंटाळवाना करू नाही See, शकत. that means we are forced into labor for God. याचा अर्थ काय की देवाची सेवा करण्यासाठी आपल्याला बळजबरी करण्यात आली आहे. If we cannot frustrate the grace of God, that means we are forced to serve God. जर का आपण देवाच्या कृपेला कंटाळवाना करू शकत नाही याचा अर्थ की तुमच्यावर बळजबरी करण्यात आली आहे सेवा In other करण्यासाठी. words, everybody is racing than 120 only because God has held their hand and that accelerator it is going 120. इमेन याचा सोप्या भाषेत अर्थ की प्रत्येक जण 120 च्या वेगाने जात आहे कारण परमेश्वराने त्यांच्या हातावर हात ठेवला आहे आणि एक्सिलेटर वाढवला आहे. See, full God is doing it. He doesn't Permission. like it, but God is doing it. त्याला आवडत नाही परंतु देवाने हात धरला आहे ना. काय करायचं? काय करायचं. It is impossible हे अशक्य to आहे. frustrate the grace of God. No, it says there is a choice. याचा अर्थ काय की निवड आहे. He says, I do not frustrate the grace of God. It means I have a choice. याचा अर्थ तो काय म्हणतो मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही. याचा अर्थ काय की माझ्याकडे निवड आहे. It's not a forced labor on me, it is a choice. माझ्यावर बळजबरी सेवा लादण्यात आली नाही तर मी आपणहून घेतला आहे. माझी निवड आहे. Serving God is a choice. देवाची सेवा करणे म्हणजे निवड आहे. In what measure you serve God is a choice again. ज्या पापामध्ये तुम्ही कशा प्रकारे सेवा करता ती देखील निवड To आहे. what limit you will go also is a choice. आणि पुढे कुठल्या मर्यादेपर्यंत
कुठेपर्यंत तुम्ही जाणार ती देखील एक निवड आहे. You want to work for God or not also is a choice. पुढे जाऊन तुम्हाला प्रभूची सेवा करायची आहे का नाही हे देखील निवड आहे. The help is available, but yet the choice remains in your hand. मदत तुमच्यासाठी पुरेपूर आहे, परंतु निवड तुमच्या हातामध्ये That's आहे. why in the very next verse, Paul calls the Galatians foolish people. आणि म्हणून Read it. तो पुढच्या वचनामध्येच पॉल गलतीकरांच्या लोकांना म्हणतो, अहो बुद्धिहीन गलतीकरांनो. Because they were frustrating the grace of God. कारण देवाच्या कृपेला ते कंटाळवाणं समजत होते. When you don't take the help of God, जेव्हा आपण देवाची मदत घेत नाही, what does it show? याचा अर्थ काय? You are not laboring at all. तुम्ही बिलकुल काम करत नाही, कष्ट करत नाही. Because when you labor, कारण जेव्हा तुम्ही कष्ट you करता, automatically need the grace of God and the power of God. आपोआप तुम्हाला देवाच्या सामर्थ्याची आणि देवाच्या कृपेची गरज भासते. Amen? इमेन. Are you understanding people? समजत आहे So प्रियांनो? do what you can. आणि म्हणून जे तुम्ही करू शकता ते करा. Amen? इमेन. Labor as much as you can. जेवढं जास्त श्रम करता येईल तेवढं करा. No labor, no energizing. श्रम नाही, शक्तीचा पुरवठा नाही. 1% labor, 1% 1% energizing. श्रम, 1% पुरवठा. 10% laboring, 10% energizing. 10% श्रम, 10% पुरवठा. 50% labor, 50% energizing. 50% श्रम, 50% पुरवठा. 100% labor, 100% energizing. 100% श्रम, 100% पुरवठा. Did you get it? समजलं? So let us not just blame God for anything. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी आपण देवावर दोष लादू नये. So see, that's why I'm opening your eyes to this truth. आणि म्हणून या सत्याकडे मी तुमचे डोळे उघड करत आहे. Amen? I'm opening your eyes because you know, ignorance will defeat you. पहा, मी तुमचे डोळे उघडे करत आहे कारण अजाणतेमुळे तुम्ही पराजयी होऊ शकता. Amen? इमेन. But also, if you're close and you are indifferent, that is more dangerous आणि than ignorance. आणि अजाणतेपेक्षा जर का तुम्ही बदललाच नाही तर मग ते फार धोकादायक. Amen? Amen. You know it and still you are indifferent towards it, that is more dangerous. जाणून बुजून जरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं, ठाऊक असताना देखील, तर मग ते फारच There धोकादायक. is nothing too hard. People say there's nothing too hard for the Lord, but I say there's nothing too hard for you प्रभू if grace and the power of God is applied to you. लोक म्हणतात कुठलीही गोष्ट अवघड नाही, कठीण नाही प्रभूसाठी. परंतु मी तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही तुमच्या बाजूने कुठलीही गोष्ट अवघड नाही, जर का तुम्ही श्रम केले तर देवाचा पुरवठा सहजासहजी मिळेल. You know, Jesus is hurt with so many of us. तुम्हाला माहिती आहे, येशूला आपल्या अनेक लोकांकडून वेदना मिळाल्या. Just imagine. फक्त कल्पना करा. I bought a precious diamond ring for my wife. माझ्या पत्नीसाठी मी मौल्यवान हिऱ्याची अंगठी आणली. I sold scooter, my car and everything and I bought it. माझी गाडी, माझं सगळं काही मी विकलं आणि मौल्यवान हिऱ्याची अंगठी आणली. And you know, on our wedding anniversary, I gave it to her. आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना दिली. And she sees it and just throws it in one corner. आणि तिच्याकडे पाहून एका कोपऱ्यात जर का त्यांनी टाकली, What will I feel? मला काय She वाटणार? has rejected my gift. माझं बक्षीस किंवा माझी भेट त्यांनी नाकारली. But more than that, you will say, she has rejected me. आणि उलट पक्षी त्याच्या पुढे जाऊन तुम्ही म्हणताल की त्यांनी माझा नकार केला. Amen? इमेन. She has rejected me. तिने माझा नकार केला. In the same way, अगदी त्याच प्रकारे the gift that God has given us, God had to pay a price for it. देवाने जे कृपादान तुमच्यामध्ये टाकलं आहे त्यासाठी देवाला किंमत मोजावी लागली See, आहे. it cost Jesus his life for that gift to manifest through you and the power to manifest through you. तुमच्याद्वारे देवाचं कृपादान झळकण्यासाठी, तुमच्याद्वारे देवाचं सामर्थ्य दिसून येण्यासाठी देवाला, येशूला आपल्या जीवनाची किंमत मोजावी लागली. Any rejection of that grace means you are rejecting Christ himself. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपण त्या कृपेला नाकारतो याचा अर्थ सरळ सोट आपण ख्रिस्ताला नाकारतो. Any frustration of God's grace means you are frustrating God himself. देवाच्या कृपेला जेव्हा आपण कंटाळवाणा करतो तेव्हा आपण खुद्द देवाला कंटाळवाणा करतो. Amen? Amen. Yes, there is a thing like praying also, there is reading of the word also, but there are certain things that you labor in the flesh which is more than even reading the word. काही भाग आहे की त्या ठिकाणी प्रार्थना आली, देवाच्या वचनावर अध्ययन आलं, हे आध्यात्मिक भाग आहेत. परंतु आपण देहामध्ये श्रम करणे हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. Going out, बाहेर पडणे, ministering to the world, जगाची सेवा करणे, telling about Jesus, येशूविषयी सुवार्ता गाजवणे ministering to the saints. आणि भक्तजनांची सेवा करणे. Some people can read the word very easily. See? काही लोक सहजरित्या देवाचा शब्द वाचू शकतात. And any one of us can sit down and read. आपल्यापैकी सगळेजण कोणीही वाचू शकतं. But then to go out and tell somebody about Jesus,
परंतु बाहेर पडून येशूविषयी सुवार्ता गाजवणं It is testing your character and your life. याचा अर्थ काय की आपलं जीवन आणि आपल्या चारित्र्याची पारख आहे. Amen. Doing any kind of jobs in the church, चर्चमध्ये हाती taking cell meetings or whatever. चर्चमध्ये मंदिरामध्ये हाती सापडेल ते काम करणे, सेल मीटिंग घेणे, जे काय असेल In fact, प्रभूसाठी. you need to start with any job you feel like doing it. आणि for God. उलट पक्षी मी तर सांगतो की प्रभूसाठी तुमची जी इच्छा असेल श्रम करण्याची त्यानुसार तुम्ही प्रारंभ करा. Praise God. Amen. Any job we can do for God. कुठलंही काम तुम्ही प्रभूसाठी करू शकता. Praise God. Amen. 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 That's why God told Joshua. आणि म्हणून तर परमेश्वर योशुआला म्हटला. First he said, this book of the law shall not depart from your mouth. पहिली गोष्ट म्हणजे हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखातून ढळू देऊ You shall नको. meditate on it day and night. रात्रंदिवस त्याच्यावर तू मनन कर. But further he also said in Joshua 1:3, आणि पुढे योशुआ 1:3 मध्ये तो म्हटला, every place that the sole of your foot shall tread upon, I have given it to you, as I said to Moses. आणि जसं मी मोशेला सांगितलं त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी तुझं पाऊल पडेल ती जागा मी तुला दिली आहे. Every place that you are too lazy to step in, ज्या ज्या ठिकाणी तू आळस दाखवशील पाऊल ठेवण्यासाठी it will not be yours. ती तुझी जागा That नाही. is the spiritual meaning that God was giving to Joshua. याचा आध्यात्मिक अर्थ असा परमेश्वर योशुआला सांगत होता. Amen. Amen. He didn't say just place your feet in one corner, stand there the whole day and I will give it to you. असं नाही He said, परमेश्वर walk on म्हणला. it, walk on it. परमेश्वर असं नाही म्हणलं की त्या कोपऱ्यात जाऊन त्या ठिकाणी दिवसभर राहा म्हणजे मी तुला देतो. तसं नाही, त्याच्यावर तू चाल चाल. Amen. If you Amen. step one square feet, you will get 1 square feet. If you step 2 square feet, you get 2 square feet. जर का एक चौरस जागेवर जर का तू पाऊल ठेवलं तर तेवढीच तुला मिळेल. 2 चौरस जागेवर तू पाऊल ठेवलं तर तेवढी तुला Every मिळेल. place you tread, you walk, you will get it. प्रत्येक जागेवर तू पाऊल ठेवलं त्या प्रत्येक जागा मी तुला देणार. Praise God. Amen. 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 And that's why in verse 8 he says, आणि म्हणून 8व्या वचनात तो म्हटला, whatever you do, you shall prosper. आणि म्हणून तो म्हणला की जे काही तू करशील त्यामध्ये तुला यश प्राप्ती मिळेल. Whatever you do, that is written in the Bible, you do it, you shall prosper. आणि म्हणून तर बायबल मध्ये लिहिलेलं आहे की जे काही तू करशील त्यामध्ये समृद्ध See, होशील. whatever you do, जे काही तू करशील, not whatever you say, तू जे काही बोलशील त्यामध्ये नाही, whatever you do. तू जे काही करशील. So the emphasis is on doing part, not the saying आणि part. म्हणून दबाव करण्यावर आहे, बोलण्यावर नाही. Without he going, he is not going to get a further revelation from God. पुढे गेल्याशिवाय देवाचं पुढचं प्रगटीकरण त्याला मिळणारच नाही. Yes, we are what we are by the grace of God. हो, जो आपण जे आहोत ते आपण देवाच्या कृपेने आहोत. But how does grace operate? परंतु देवाची कृपा कशी कार्य करते? That grace operates when we labor for God. जेव्हा आपण देवासाठी श्रम घेतो तेव्हाच देवाची कृपा कार्यरत I होते. know it is God working in me and God working through me. मला ठाऊक आहे की देव माझ्यामध्ये आणि माझ्याद्वारे कार्य करत आहे. Yet, तरी unless I come here, God cannot work. जोपर्यंत मी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत देव कार्य करणार If I नाही. don't come here on Saturday and preach to you, nothing will happen. जर मी शनिवारी या ठिकाणी आलो नाही आणि सुवार्ता गाजवली नाही तर काहीच घडणार नाही. Praise God. Amen. So I encourage each one of you. आणि त्यामुळे आज मी प्रत्येकाला प्रोत्साहन देतो. Start doing something for God and you will see mighty power of God working. through you. देवासाठी श्रम करायला सुरुवात करा. पहा, देवाचं महान सामर्थ्य तुमच्याद्वारे दिसून येईल. Paul says in 1 Corinthians 15:10, 1 करीन 15:10 मध्ये पॉल म्हणतो, but by the grace of God I am what I am. देवाच्या कृपेद्वारे जो मी आहे तो मी आहे. See? Amen. So people like to read that. आणि म्हणून लोकांना हे वाचायला आवडतं. But don't forget the next part where it says, and his grace toward me was not in vain. आणि परंतु पुढचा भाग वाचायला विसरू नका, ज्या ठिकाणी तो म्हणतो की ती कृपा, जी कृपा झाली ती मी व्यर्थ घालवली नाही. That means I did not keep the grace dormant. I made it to work in my labor. याचा अर्थ काय की देवाची कृपा मी आतमध्ये तशीच नाही ठेवली, तर देवाच्या कृपेला कार्य करायला मी लावू दिले. That means, याचा अर्थ though the grace of God was upon me, जरी देवाची कृपा माझ्यावर होती it was not without results. तरी देखील ती परिणामाशिवाय नव्हती. It had results. त्याला परिणाम मिळाले. Grace had results because I labored. मी श्रम केले म्हणून कृपेला परिणाम मिळाला. Grace has no results if you don't labor. जर तुम्ही श्रम घेतले नाही तर कृपेचा परिणाम दिसणार नाही. Amen. Simple. साधा आहे. Grace of God is in our life as well.
देवाची कृपा आपल्या देखील जीवनात आहे. But if we want to see results of the grace of God working through us, then we need to labor. परंतु देवाच्या कृपेचा जर का निकाल आपल्याला उघड डोळ्यांनी पाहायचा असेल तर मग त्यासाठी तुम्हाला श्रम करण्याची गरज आहे. People say, oh, that was Paul. लोक म्हणतील अरे तो पॉल No, होता. it was his labor. नाही, ते त्याचे श्रम It होते, was his love. त्याचं प्रेम It होतं, was his passion. त्याचा आवेश होता. You need to serve God with all of your heart, mind, body, soul, spirit, strength. आपण संपूर्ण बलाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने परमेश्वराची सेवा करण्याची गरज आहे. Though he was beaten, he was whipped, जरी त्याला मारण्यात आलं, जरी त्याला चापकाचे फटके मारण्यात he was आले, insulted, he was railed, त्याचा अपमान करण्यात आला होता, त्याची नालस्ती झाली, yet he joyfully served the Lord. तरी देखील आनंदाने त्यांनी प्रभूची सेवा Yet he केली. served the Lord powerfully संपूर्ण बळाने त्यांनी प्रभूची सेवा केली. because he did what was right. कारण जे योग्य तेच त्यांनी He केलं. did what was the will of God. जी देवाची इच्छा तीच त्यांनी केली. There was no worldly ambition in him. त्याच्यामध्ये जगिक आकांक्षा बिलकुल He नव्हती, had no pride. त्याच्यामध्ये गर्व नव्हता. 1 Corinthians 13 speaks about him because he spoke of love. 1 करीन 13 त्याच्याविषयी सांगतं, कारण तो त्यांनी प्रीतीविषयी संदेश He दिला. didn't serve God to earn his bread. स्वतःची भाकर मिळवण्यासाठी त्यांनी देवाची सेवा नाही He केली. didn't serve God to get his position. स्वतःचं पद मिळवण्यासाठी त्यांनी देवाची सेवा नाही He केली. didn't do that just because he might get something. त्याला लोकांकडून काहीतरी मिळवता येईल त्यासाठी त्यांनी काही देवाची It सेवा was नाही a केली. pure love towards God. देवा प्रित्यर्थ शुद्ध प्रेम त्याच्या हृदयामध्ये होतं. Pure love towards God. देवा प्रित्यर्थ शुद्ध प्रेम होतं त्याचं. Amen. Amen. It was not just without, it was within also, backed by within. आणि बाहेरूनच नव्हे तर आतून देखील त्याला पाठिंबा होता. Praise the Lord. Amen. 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 Outside he had passion. बाहेरून आवेश होता, Inside was the energizing power. आतून कृपेची शक्ती होती. Some people get discouraged. काही लोक निराश होतात. Oh, this fellow had said like this. अरे हा व्यक्ती मला असा But you बोलला. have got grace, you have got the energizing power, you can withstand anybody's railings. परंतु तुमच्यामध्ये कृपा आहे, तुमच्यामध्ये देवाची ऊर्जा आहे, कोणाचीही नालस्ती तुम्ही सहन करू शकता. You can have peace. तुमच्यामध्ये शांती राहील. In every restless situation, you can have peace प्रत्येक- because the grace will cover, the energy will cover. प्रत्येक बेचैन परिस्थितीमध्ये तुम्ही शांतीने राहताल, कारण देवाच्या कृपेचा आणि देवाच्या शक्तीचं आवरण तुमच्यावर येईल. But some people are frustrated because they are not doing the will of God. परंतु काही लोक वैतागतात, कारण देवाची इच्छा ते करत नाही. They are doing it with the wrong motive. अगदी चुकीच्या उद्देशाने ते काम Their करतात. mind is something else. त्यांचं मन कुठेतरी दुसरीकडे असतं And that's why आणि त्यामुळे they are frustrated because the grace doesn't help them. ते वैतागतात, कारण देवाची कृपा त्यांना सहाय्य करत The नाही. energy supply is not made. ऊर्जेचा पुरवठा त्यांना मिळत नाही. Energy supply will not be made for our own will, for our own ambitions. स्वतःच्या महत्वाकांक्षासाठी, स्वतःच्या इच्छेसाठी देवाच्या शक्तीचा पुरवठा कदापि होणार नाही, Never. कधी मिळणार नाही. That's why people leave God's work halfway because they are not doing the will of God. They have their own ambition behind आणि it. हेच कारण आहे त्यामुळे अनेक लोक देवाची सेवा अर्ध्यातून सोडतात, कारण स्वतःच्या महत्वाकांक्षा त्याच्यामध्ये मिसळतात. You do things which does not please God. The energizing power is not there to support you. जर का देवाला नाखुश करणाऱ्या गोष्टी आपण केल्या तर देवाची ऊर्जा शक्ती आपल्याला कधी सहाय्य But करणार if you नाही. do things that please God, the supply will be made 100%. परंतु देवाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर 100% देवाच्या कृपेचा पुरवठा होईल. Do it with all of your heart. Do it with the heart which is prompted by love. आणि म्हणून संपूर्ण हृदयाने, प्रेमाने गळ बसेल अशा हृदयाने सेवा And you करा. don't care what people say. लोक काय बोलतात त्याविषयी पर्वा नाही Even if the करत. world talks against you, you don't care. जग जरी तुमच्या विरुद्ध बोलू लागलं तरी तुम्ही पर्वा नाही You करत. don't care whether people see you doing it or people don't see you doing लोक it. मला काम करताना पाहतात का नाही पाहत याविषयी देखील तुम्ही पर्वा Whether करत anybody नाही. appreciates me or pats me or not, you just do it because you're prompted by love. कोणी माझं कौतुक करतं का नाही, कोणी माझी पाठ थोपटतं का नाही याविषयी देखील तुम्हाला काळजी नसते. तुम्ही देवावर प्रेम करता म्हणून तुम्ही त्याची सेवा करता, Because you want to be burned for God. कारण देवासाठी तुम्हाला भस्म व्हायचंय. You become a burning and a shining light. तुम्ही जळणारा आणि चमकणारा प्रकाश You are not बनता. like the bulb light here. You are a burning and a shining light like the sun. तुम्ही सूर्याप्रमाणे जळणारा आणि प्रकाश देणारे असे दिवे आहात, तुम्ही बल्ब प्रमाणे नाही. Because you are moved from within. Because the कारण- grace supports you. कारण आतून तुम्ही चालता, कारण देवाच्या कृपेचा पाठिंबा तुम्हाला मिळतो. People just leave halfway because you cannot blame them. They are laboring, but the supply is not made because the labor is not according to the Lord. लोक अर्ध्यातून सोडून जातात, त्यामध्ये आपण त्यांना दोष लावू शकत नाही, कारण त्यांना कृपाचा पुरवठा मिळत नाही. परंतु त्याच्या मागचं कारण म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे ते करत नाही. Praise the Lord. Amen. Now, second point, next week I will start आता दुसरा मुद्दा मी पुढच्या आठवड्यात चालू करेन, striving. श्रम करण्याचा.